Welcome all of you. Today we discuss about the next content in topic wind. In topic wind, the next content is the cyclone and anticyclone. That means we study about the what is meant by cyclone, what is meant by anticyclone, different characteristics we are discuss in this lecture, and the characteristics of cyclone and anticyclone we are discuss by differentiating what is meant by cyclone, what is meant by anticyclone. म्हणजेच चक्रीवादळ जे आहे किंवा जे सायक्लोन आहे अँटीसायक्लोन आहे तर याचा आपण या ठिकाणी काय पाहणार आहे, डिफरन्स पाहणार आहे. तर हा कंटेंट जो आपला आहे तो वाइंड या टॉपिकमधला आहे. लास्टचा कंटेंट वाइंड, व्हॉट इज मीन बाय वाइंड. जर तुम्हाला समजलं असेल किंवा आत्तापर्यंतचे वाइंडचे जे लेक्चर झालेले आहेत, वाऱ्याचे जे लेक्चर झालेले आहेत ते जर तुम्हाला कळाले असतील, आला वारा गेला वारा कुठून गेला काय गेला हे जर तुम्हाला समजलं असेल तर हे सायक्लोन अँटीसायक्लोन तुम्हाला समजेल. कारण सायक्लोन अँटीसायक्लोन हे समजण्यासाठी तुम्हाला व्हर्टिकल मुवमेंट ऑफ एअर म्हणजेच कन्व्हर्जंट त्याच्यामध्ये असेल किंवा डायव्हर्जंट असेल या गोष्टी समजल्या असतील तर ह्या सायक्लोन अँटीसायक्लोन लवकर करेल. त्याचबरोबर तुम्हाला आयसोबार ही एक गोष्ट समजली असेल तर ते सुद्धा तुम्हाला म्हणजे सायक्लोन अँटीसायक्लोन लवकर समजेल. तर आपण काय बघूया आता. सुरुवातीला सायक्लोन आणि अँटीसायक्लोन हे एक कॅरेक्टरिस्टिक्स त्याचं बघून जाऊया. सुरुवातीला बघून पुढे जाऊया. सुरुवातीला काय पाहूया, सायक्लोनची डेफिनेशन आणि अँटीसायक्लोनची डेफिनेशन किंवा त्याचं मीनिंग. सो व्हॉट इज मीन बाय सायक्लोन. सो फर्स्ट वन, सायक्लोन मीन्स it is the closed isobar. It is the closed isobar having low pressure at center. So see, closed isobar, these are the isobars line on weather map joining equal atmospheric pressure. It is known as the isobar. This is the low isobar or closed isobar system. Cyclone, it is the closed isobar system having low pressure at center having लो प्रेशर. इट इज नोन ॲज दी सायक्लॉन. सायक्लॉन म्हणजेच काय की समदाबाचे पट्टे जवळजवळ असतात आणि त्याच्या केंद्रस्थानी कमी दाबाचा पट्टा तयार होतो. अशा याला काय म्हटलं जातं, ज्या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा तयार होतो आणि आयसोबार्स म्हणजेच काय समदाब असणाऱ्या रेषा जवळजवळ असतात तर त्याला काय म्हटलं जातं, सायक्लॉन म्हणजेच काय चक्रीवादळ असं म्हटलं जातं. इन सिम्पल लँग्वेज सायक्लॉन मीन्स अ सिस्टीम ऑफ क्लोज्ड आयसोबार हॅव्हिंग लो प्रेशर ॲट सेंटर. इट इज नोन ॲज दी सायक्लॉन. हे सायक्लॉनबद्दल झालं. आता अँटीसायक्लॉन याच्या विरुद्ध अँटीसायक्लॉन, इट इज द क्लोज्ड आयसोबार सिस्टीम हॅव्हिंग हाय प्रेशर ॲट सेंटर किंवा दुसऱ्या भाषेमध्ये जर म्हटलं डिस्पर्शन ऑफ आयसोबार अँड लो हाय प्रेशर ॲट दी सेंटर. इट इज नोन ॲज दी अँटीसायक्लॉन. सो दिस इज अबाउट दी अँटीसायक्लॉन. इट इज दी ऑल्सो क्लोज्ड आयसोबार. बट हॅव्हिंग हाय प्रेशर ॲट अ सेंटर. इट इज नोन ॲज दी अँटीसायक्लॉन. बट इन केस ऑफ हे झालं डेफिनेशन. दुसरं कॅरेक्टरिस्टिक्स आयसोबारच्या बाबतीत, याच्यामध्ये सायक्लॉनमध्ये आयसोबार्स आर क्लोज. बट इन केस ऑफ अँटीसायक्लॉन आयसोबार्स आर लेस क्लोज्ड और दे आर डिस्पर्स्ड. म्हणजे क्लोज असतात परंतु जास्त जवळ नसतात तर लांब ते असतात. तर अशा पद्धतीने दुसरं कॅरेक्टर्स. थर्ड कॅरेक्टर्स, ड्यू टू दी लो प्रेशर ॲट सेंटर. In case of cyclone, due to the low pressure at center, wind blowing outside to the center, and this wind is blow at center and it in the form of convergent. म्हणजेच काय होतं, एकत्र येते. In case of anticyclone, due to the high pressure at center, wind blows outside from center and it's in the form of divergent. म्हणजेच या ठिकाणी काय होतं, सायक्लॉनमध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळं
की बाहेरचं वारं हाय प्रेशर एरियाकडचं लो प्रेशरकडे येतं आणि लो प्रेशरकडे आल्यानंतर ते कोणत्या फॉर्ममध्ये येतं, कन्वर्जंट फॉर्ममध्ये. म्हणजे वेगवेगळ्या दिशेने जर वारं आलं तर ते एका ठिकाणी सेंटर पॉईंटला येऊन काय होतं, एकत्र येतं. तर आपण कन्वर्जंट वारं व्हर्टिकल टाईप्स ऑफ वाईंडमध्ये पण पाहिलं आणि ITCZ झोनला म्हणजे इंटरट्रॉपिकल कन्व्हर्जंटला म्हणजेच लो प्रेशर बेल्ट जो आहे इक्वेटोरियल बेल्ट त्याला आपण ITCZ झोन का म्हणतो, तर त्या ठिकाणी कन्व्हर्जंटसुद्धा पाहिलं. तर ती कन्सेप्ट या ठिकाणी काय होते, लागू पडते की कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळं त्या ठिकाणी काय होतं, वेगवेगळ्या दिशेनं वारं येतं आणि ते वारं एकत्र येऊन एकमेकाला भेटतं. म्हणून ते कन्वर्जंट फॉर्ममध्ये वारं काय होतं, एकत्र येतं. तर या ठिकाणी याच्या विरुद्ध हाय प्रेशर बेल्ट सेंटरला तयार झाल्यामुळं या ठिकाणचं वारं काय होणार, लो प्रेशर बेल्टकडे वाहणार. परंतु वाहत असताना ते डायव्हर्जंट फॉर्ममध्ये काय होतं, वाहत असतं. कोणत्या फॉर्ममध्ये, डायव्हर्जंट फॉर्ममध्ये वाहत असतं. त्यानंतर नेक्स्ट, हे जे वारं कन्वर्जंट फॉर्ममध्ये वाहत असतं तर ते कुठंही न जाता म्हणजे कसंही न जाता ते काय होतं, स्पायरली काय होतं, एका ठिकाणी येतं. आता तुम्ही सायक्लॉन म्हणजे तौक्ते चक्रीवादळ पाहिलं असेल तर त्या चक्रीवादळाचं तुम्ही असंही स्वरूप पाहिलं असेल की वारं असं गोल 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 काय होतं, स्पायरलसारखं फिरतं. कशासारखं, म्हणजेच तिसरा नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे सायक्लॉनची, द इयर ब्लो हॅज स्पायरली कन्वर्जंट सिस्टीम. इयर कसे होते, पायरली कन्वर्जन सिस्टीमनं ब्लो होते, फ्लो होते. तर या ठिकाणी अँटीसायक्लोनच्या बाबतीत इयर ब्लो आउटसाईड डायव्हर्जंट सिस्टीम, म्हणजेच कसे, या पद्धतीनं बाहेर अशी या पद्धतीनं जाणार. त्यानंतर नेक्स्ट आहे, दिस सायक्लॉन इट इज ऑल्सो नोन ॲज दी लो और डिस्पर्शन. लो कारण लो सिस्टीम आहे ही, लो ॲट सेंटर लो प्रेशर असतं म्हणून त्याला लो म्हटलं जातं. आणि या ठिकाणी हाय प्रेशर असतं, अँटीसायक्लॉनच्या सेंटरला हाय प्रेशर असतं म्हणून याला काय म्हटलं जातं, हाय असं म्हटलं जातं. दी मुवमेंट ऑफ दिस सायक्लॉन इन डिफरंट हेमिस्फिअर आर डिफरंट. इन केस ऑफ सायक्लॉन, दी मुवमेंट ऑफ सायक्लॉन इन नॉर्थन हेमिस्फिअर इट इज दी अँटी क्लॉकवाइज. इट इज दी अँटी क्लॉकवाइज. नॉर्थन हेमिस्फिअर, द मुवमेंट ऑफ सायक्लॉन इन नॉर्थन हेमिस्फिअर इज अँटी क्लॉकवाइज. म्हणजेच काय, घड्याळाच्या विरुद्ध दिशेनं वाहतं. कधी, नॉर्थन हेमिस्फिअरमध्ये म्हणजेच इंडियाच्या पार्टमध्ये. आणि हे जे सायक्लॉन आहे साऊथर्न हेमिस्फिअरमध्ये काय होतं, क्लॉकवाईज डिरेक्शननं वाहतं. कोणत्या डिरेक्शननं, क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या दिशेनं फिरत असतं. त्याचबरोबर अँटीसायक्लॉनच्या बाबतीत नॉर्थन हेमिस्फिअरमध्ये अँटीसायक्लॉन हे कसं फिरतं, क्लॉकवाईज डिरेक्शननं फिरतं. कसं फिरतं, क्लॉकवाईज डिरेक्शननं फिरतं. आणि साऊथर्न हेमिस्फिअरमध्ये ते अँटी क्लॉकवाईज डिरेक्शननं फिरतं. तर याच्यामध्ये डिफरन्स पाहत असताना आपल्याला सुरुवातीला आपण नॉर्थन हेमिस्फिअरचा विचार करू आणि सायक्लॉन आणि अँटीसायक्लॉनचे कॅरेक्टरिस्टिक्स बघूया. दिस सायक्लॉन्स मूव in anti-clockwise direction in northern hemisphere and anticyclone in northern hemisphere it is blow as clockwise direction. म्हणजेच घड्याळाच्या विरुद्ध दिशेनं चक्रीवादळ जे आहे ते नॉर्थन हेमिस्फिअरमध्ये घड्याळाच्या विरुद्ध दिशेनं फिरतं, तर अँटीसायक्लॉन घड्याळाच्या दिशेनं फिरतं. कधी, कोणत्या रिजनमध्ये, नॉर्थन हेमिस्फिअरमध्ये. तर सायक्लॉनच्या बाबतीत साऊथर्न हेमिस्फिअरमध्ये सायक्लॉन जे आहे ते घड्याळाच्या दिशेनं फिरतं, परंतु अँटीसायक्लॉन हे घड्याळाच्या विरुद्ध दिशेनं फिरतं. तर हे सॅटेलाईट इमेज बघा, ही सायक्लॉनची सॅटेलाईट इमेज आहे. याच्यावरून तुम्हाला कळेल की नॉर्थन हेमिस्फिअरमध्ये सायक्लॉन कसं फिरतं, घड्याळाच्या विरुद्ध दिशेनं, म्हणजेच अँटी क्लॉकवाईज इन नॉर्थन हेमिस्फिअर. आणि त्याचबरोबर नॉर्थन हेमिस्फिअरमध्ये अँटीसायक्लॉन कसं असणार आहे, क्लॉकवाईज डायरेक्शन असणार आहे. आणि साऊथर्न हेमिस्फिअरमध्ये सायक्लॉन हे कसं असतं, क्लॉकवाईज डायरेक्शन म्हणजे घड्याळाच्या दिशेनं असतं, तर अँटीसायक्लॉन हे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननं असतं. तर अशा पद्धतीनं आपण ह्याचे डिरेक्शन पाहिली कशाची, सायक्लॉन आणि अँटीसायक्लॉनची दोन्ही हेमिस्फिअरमध्ये. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सायक्लॉन आणि अँटीसायक्लॉन. इन केस ऑफ cyclone, this cyclone is more destructive, it is a less destructive. This cyclone it is strong, it is normal. म्हणजे सायक्लॉन कसं असतं, स्ट्रॉंग असल्यामुळं, याचा वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळं हे कसं असतं, म्हणजे स्ट्रॉंग असतं आणि त्याच्यामुळे हे म्हणजे घरदारं काय करतं,
म्हणजे पत्र्याची झाडं असेल, छप्पर असेल, तर ते सगळं डिस्ट्रक्ट करतं, म्हणून याला डिस्ट्रक्टिव्ह असं म्हटलं जातं. आणि अँटीसायक्लोनमुळे अशा काही गोष्टी घडत नाहीत. त्यानंतर नेक्स्ट आहे दी क्लाउड्स आर फॉर्म ड्यू टू सायक्लॉन. सायक्लॉनमुळं काय होतात, क्लाउड्स फॉर्म होतात. अँटीसायक्लॉनमुळं क्लाउड्स फॉर्म होत नाहीत. दी क्लाउड्स डज नॉट फॉर्म ड्यू टू अँटीसायक्लॉन. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सायक्लॉन. सिरस टाईप्स ऑफ क्लाउड्स आर म्हणजेच क्लाउड्स झालं. रेनफॉल इज ऑल्सो ऑकर्स ड्यू टू सायक्लॉन अँड इन केस ऑफ अँटीसायक्लॉन नो रेनफॉल ऑकर्स. तर आपण आता तौक्ती वादळामुळं पाहिलं असेल, तौक्ती वादळामुळं आपल्या 2-3 दिवस आपल्या भागात पाऊस पडत होता. म्हणजे आता कंटिन्यू आता जर पाहायला गेलं तर तौक्ती वादळामुळं उत्तर प्रदेशमध्ये किंवा तिकडं उत्तराखंड याच्यामध्ये पाऊस चालू आहे. पण ते कशामुळं, तौक्ती वादळ. म्हणजे मला या ठिकाणी काय सांगायचं आहे की सायक्लॉनमुळं काय होतं, पाऊस पडतो, परंतु अँटीसायक्लॉनमुळं पाऊस पडत नाही. तर अशा पद्धतीनं आपण वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक्स आपण सायक्लॉन आणि अँटीसायक्लॉनचे पाहिले. तर अशा पद्धतीनं आपलं वाइंड हा टॉपिक या ठिकाणी संपला. तर याच्यावरती एक क्वेश्चन होता तुम्हाला की राज्यसेवा मुख्य परीक्षा 2015ला विचारलं होतं. सायक्लॉनच्या रिलेटेड टर्म होती. तर ती टर्म काय होती, जर हे सायक्लॉन, आता आपण पाहिलं की आपण इंडियामध्ये म्हणजे नॉर्थन हेमिस्फिअरमध्ये इंडियामध्ये आपण जे सायक्लॉन तयार म्हणजे जे चक्रीवादळ तयार होतं त्याला आपण सायक्लॉन असं म्हणतो. परंतु हे चक्रीवादळ जर फिलिपाईन्समध्ये गेलं, कुठं, फिलिपाईन्स, तर या चक्रीवादळाला टायफन असं म्हटलं जातं. TYPHOONS, टायफन्स असं म्हटलं जातं. कुठं, फिलिपाईन्सला. आणि हे चक्रीवादळ म्हणजे सायक्लॉन जर USA गेलं तर याला टोर्नॅडो असं म्हणतो. टोर्नॅडो असं म्हटलं जातं. कालच आपण पाहिलं की किंवा पाठीमागच्या लेक्चरला पाहिलं की टोर्नॅडो म्हणजे काय. त्याचा फनेल शेप असतो, साधारणतः 10 मीटर त्याचा डायमीटर असतो. वाऱ्याचा वेग 500 माइल्स पर आवर असा असतो. तर अशा पद्धतीनं आपण कालच पाहिलं की टोर्नॅडो म्हणजे काय. तर असंच अजून एक होता की चक्रीवादळाची नावे किंवा ह्याला ह्युरिकनसुद्धा असं म्हटलं जातं. चक्रीवादळाला काय म्हटलं जातं, ह्युरिकेन असं सुद्धा म्हटलं जातं. तर आय थिंक मला वाटतं चायनामध्ये याला ह्युरिकन्स असं म्हटलं जातं. तर चक्रीवादळाची नावं कोणकोणती आहेत, तर चक्रीवादळाचं नाव व्हिक्टोर आणि कॅट्रिना. तर हे काय चक्रीवादळाची नावं आहेत. म्हणजे व्हिक्टोर आणि कॅट्रिना काय आहे, तर व्हिक्टोर आणि कॅट्रिना हे चक्रीवादळ आहे. आता इथे कॅट्रिना म्हटल्यानंतर गोंधळून जाऊ नका. कॅट्रिना काय आहे, सायक्लॉन आहे. तर हे सायक्लॉनचं नाव आहे व्हिक्टोर आणि कॅट्रिना. कॅट्रिना. तर अशा पद्धतीनं तुम्हाला राज्यसेवा मुख्य परीक्षा 2015ला सायक्लॉन रिलेटेड टर्म विचारलेल्या होत्या. एक म्हणजे जर सायक्लॉन फिलिपाईन्समध्ये आढळलं तर त्याला काय म्हटलं जातं, तर त्याला म्हटलं जातं टायफन्स. तेच सायक्लॉन जर टोर्नेडोमध्ये असेल म्हणजे तयार झालं तर त्याला काय म्हटलं, USA तयार झालं तर त्याला काय म्हटलं जातं, टोर्नेडो म्हटलं जातं. आणि तिसरं असं होतं की सायक्लॉनची नावे कोणकोणती आहेत. म्हणजे ऑप्शनला व्हिक्टर होता आणि दुसरं कॅट्रिना होता. तर हे व्हिक्टोर आणि कॅट्रिना काय आहेत, तर सायक्लॉनची नावे आहेत. तर अशा पद्धतीनं आपण सायक्लॉन आणि अँटीसायक्लॉनचा डिफरन्स पाहिला. धन्यवाद. तर अशा पद्धतीनं आपला वाइंड हा टॉपिक या ठिकाणी संपला.